इंदिरा सागर बोगदा रुंदीकरण तसेच संलग्न सर्व्हिस रोडबद्दल अंडरपास वाढवण्याबद्दलची मागणी केली आहे, ती मी पूर्ण करणार आहे, ती मंजूर झाली असं जाहीर करतो। तसंच राणेनगर बोगदाचे संलग्न सर्व्हिस रस्त्यावर अंडरपास वाढवणे ते पण काम केलं जाईल असं त्यांना या ठिकाणी सांगतो। विशेषतः मला आनंद आहे की मागच्या वेळी नाशिक रोड ते द्वारका चौक एलिव्हेटेड कॉरिडॉर याची मागणी झाली होती। नाशिक रोड ते द्वारका चौक हा नाशिक पुणेचा भाग असून नुकताच भारतमाला परियोजनेचा समाविष्ट करण्यात आलेला आहे। नाशिकमध्ये मेट्रो मंजूर होणार आहे। या प्रकल्पाची किंमत 2100 कोटी आहे। हा मेट्रो रूट 2 रूट चालणार आहे। पहिला रूट गंगापूर ते नाशिक रोड लांबी 20 किलोमीटर और दूसरा रूट गंगापूर ते मुंबई नाका लांबी 10 किलोमीटर यापैकी पहिल्या रूटवर द्वारका सर्कल ते नाशिक रोड या 6 किलोमीटरच्या लांबीत डबल डेकर जसं नागपूरला आहे, खाली रोड वरती ब्रिज त्याच्यावरती मेट्रो आणि अशाच प्रकारचा इथे बांधण्यातील 6 किलोमीटरचा डबल डेकर फ्लायओव्हर राहील। जमिनीवर 2 लेन वरती 2 लेन असा 4 लेन आणि त्याच्यावर परत 4 लेन फ्लायओव्हर व त्याच्यावर मेट्रो अशी राहील आणि सर्कल द्वारका ते नाशिक रोड या लांबीवर मेट्रो आणि NHAच्या संयुक्त प्रकल्पाने या प्रकल्पाकरता मी 1600 कोटी रुपयाच्या खर्चाला मंजुरी दिलेली आहे आणि हे पण काम नाशिकमधलं वैशिष्ट्यपूर्ण काम होईल। यामुळे द्वारका चौकातील ताण कमी होईल, नाशिक रोड ते द्वारका प्रवास अर्ध्या वेळेत होईल, अपघात कमी होतील आणि फ्लायओव्हर असल्याने खर्चामध्ये बचत होईल।